हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे मी आता मेथीची भाजी करणार आहे, त्यासाठीची ही तयारी चालू आहे माझी। तर इथे की भाजीला काय नव्हतं म्हणून फ्लावर, त्यानंतर त्यातला घेवड्याच्या शेंग, मेथीची भाजी जी आपण आता टाकलेली आहे फोडणीला, आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या का आपल्याला रोज लागतातच। त्यामुळे कधी मिरच्या आणल्या की नाही त्याचा देठ काढून ठेवायची। मी पहिलं काढत नव्हते, पण दीदी आलेली की नाही तर ती म्हटली की देठ काढून ठेवायची म्हणजे कुजत नाही, देठाकडनं कुजत येतं की नाही तसं होत नाही। तर मी देठ काढून ठेवले। बाकीच्या भाज्या पण भरवते। इकडे कांदा भाजत घातला मेथीच्या भाजीला। थोडी बाजारला जायला नाही मिळालं की नाही मासे थोड्या भाज्या आणाव्या लागतात। काल शुक्रवार होता, काल जायला पाहिजे पण वेळच नाही। कोथिंबीर मी अशी पिशवीतच नाही प्लास्टिकच्या बांधून ठेवलेले, अजून फ्लावर ठेवायचं आहे। आपला भाजी टाकले, कांदा भाजला का बघा। कांदा भाजलेले आहे म्हणजे तेल, हिरव्या मिरच्या मी जास्तच टाकलेले आहेत कारण मला तिखट भाजी करायची आहे। त्यानंतर लसूण ठेचलेला टाकायचा, कांदा टाकायचा, त्यानंतर मेथीची भाजी टाकायची। त्यामध्ये मी तुरीची डाळ पण टाकलेली आहे धुवायला, पाणी टाकून मेथीची डाळ पण टाकलेली मी, म्हणजे भाजीसोबत डाळ पण घेऊन। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्तपैकी असं परतवायचं। गॅस बारीक ठेवायचा, थोडंसं वाटलं तर कधी झाकणावर पाणी थोडंसं घातलं तरी पण चालतं। प्लास्टिकच्या डब्यामध्ये नाही फ्लावर मिक्स करून मोठंच असं तुकडे करून ठेवते, जे आहे की नाही जास्तीचा भाग जो आपण भाजीत पण घालत नाही, म्हणजे फ्रीजमध्ये अडचण होऊन जाते। असं मोठं करून ठेवलं नाही तरी पण चालतं। ज्यावेळी भाजी करायची त्यावेळी निवडायचं समजा। मोठं करून ठेवलेलं आहे, एवढा कचरा आपला निघालेला आहे। आता सरशी मी काढत आणली असली होती चटणीची, तर मी लाल तिखट म्हणजे आमची कोल्हापूरची घरगुती चटणी वाटी जाईना, कोल्हापूरची घरगुती चटणी काढून घेते, म्हणजे आम्ही असं बनवून ठेवतो। हिंग, चटणीचा कलर पण जात नाही, म्हणजे पांढऱ्या चटणी होत नाही आणि चटणीचा खमंगपणा राहतो, यासाठी हिंगाचे खडे घालून ठेवायचे।
शिट्ट बांधलं की तवा पण लागत नाही. कचरा करून तर भाजी आपण बारीक गॅसवरच ठेवलेली आहे आणि भाजी फोडणीला टाकायच्या अगोदरच मी देवपूजा वगैरे सगळं करून घेतलेली आहे. आता चपातीचं पीठ मळून ठेवूया. पाणी अजून सकाळचं आलेलं आहे नाही आहे, म्हणजे 2 दिवसातून एकदा येतं. तर 2 दिवस झालेलं, आज बहुतेक पाणी येईल, तर अजून काय आलेलं नाही. तोपर्यंत आपलं किचनचं काम जितकं आवरतं तितकं आवरून घेऊ. त्यानंतर अर्ध्या तासानं चावीला पाणी पण आलं होतं, तर मी बाहेर वर्कशॉपमध्ये पण घागर भरून ठेवली. आणि आज मला ब्लँकेट धुवायचं आहे, बेडशीट पण धुवायचं आहे, कारण ते मांजराचं पिल्लू आणलं की नाही, त्यानं शू केले ब्लँकेटवर आणि तसंच ते वास येते ना तसं ठेवलं तर. आता पावसाळ्यात ब्लँकेट वाळते की नाही हा मोठा मुद्दा आहे, पण ते तसं ठेवू पण वाटत नाही. त्यामुळे मी ते आज पाण्यातून काढणार आहे. आणि पाऊस तर आमच्याकडं ना 2-3 दिवस एकसारखा पाऊस आहे. तर इथे मी कधी वॉशिंग मशीनची जी पावडर आहे ती टपामध्ये टाकली आणि त्यामध्येच थोडंसं भिजवून घेतलं ब्लँकेट आणि थोडं हातानं चोळून घेतलं. त्यानंतर कधी ते टपामध्ये टाकलं, त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पायानं असं खळबळलं म्हणजे कसं निघते. कारण ते पाण्यात घातलं की इतकं ते जड होतं, म्हणजे ते लवकर असं ते पाणी शोषून घेते. त्यामुळे पाण्यात घातलं की ते एकट्याला काय आवरतच नाही. त्यामुळे मी थोडंसं टपामध्ये पायानंच असं कुस्करलं. त्यानंतर ह्यांना बोलवलं होतं पिळून काढायला. अजून मला मशीन 2 वेळा लावायचं आहे, कारण मी आज बेडशीट पण धुवायला काढले, त्याचं एकदा आणि रोजची जी कपडे असतात त्याचं एकदा. चला तर पाणी आले तोपर्यंत मी पटापटा आवरून घेते माझं काम. आणि त्यानंतर की एवढी भिजली होती, तर माझं आवरलं. आणि त्यानंतर मी किचनकडे आलेले आहे, कारण अजून आपल्या चपात्या करायच्या आहेत. तर चपातीचं पीठ थोडंसं की परत मी ज्यावेळी चपात्या करायला घेते त्यावेळी तेलावून मळून घेते आणि गोळे एकदमच बनवून घ्यायचं. आणि म्हणजे कसं पटापटा लाटायला होते आणि भाजायला होते. चला तर चपाती वगैरे आवरे. आता माझं बाकीचे सगळी कामं झालेले आहेत. ह्यासोबतच मी याचा व्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.